मावळच्या अनेक गावांमध्ये जे आहे ते शेतकरी जे आहेत ते असंतुष्टीच आहे, मोठ्या प्रमाणात भेदारलेले आपण बघत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आज हास्य जे आहे ते गेलेलं आहे. हे होत असताना हे का गेलं याचा सगळ्यात महत्त्वाचा सण दारुंबरे असेल, नेरे असेल, साळुंबरे असेल, त्यानंतर गोळुंबरे असेल, या 8 गावचं जे आहे ह्या जमिनी ज्या आहे टिपी या अंडरमध्ये जाणार आहे. याच भागातून मोठ्या प्रमाणात जो आहे तो रिंग रोड होणार आहे. आपण बघसाल हे लोक जे आहे आता इथे आलेले आहेत. पत्रकार संघाच्या वतीनं या गावभेट दौरा चालू केला आहे आणि त्याच्यासाठी हे सर्व जे लोक आहे हे इथे सांगण्यासाठी आले की आपलं गाऱ्हाण जे आहे ते पत्रकारांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून पत्रकार बांधवांनो आता तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या, सरकार तरी आमच्याकडे न्याय देत नाही. यांना या सगळ्या 8 गावांना नोटीस आल्या आहे. त्याच्यामुळे इथले शेतकरी जे आहे ते मोठ्या संकटात असल्याचं आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. सर, काय सांगणार? या 8 ते 10 गावांच्या उपजीविकेचा प्रश्न या स्कीममुळे निर्माण होईल, कारण आम्ही शेती करून जगतो आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि संत तुकाराम साखर कारखाना आमच्या जवळ असल्यामुळं आम्ही संपूर्ण ऊस कारखान्याला घालतो आहोत आणि त्यामुळं या भागाला आम्ही तरलेलो आहोत. हे जर स्कीम झाली तर आम्ही शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होतील आणि आम्हाला जे स्वातंत्र्यानंतर आता प्रगती मार्गावर आम्ही चाललेलो आहोत. कारण संत तुकाराम साखर कारखान्याला नाना नवलेंनी, खासदार नाना नवलेंनी चेअरमन त्या ठिकाणी आहेत. इथेनॉल प्रकल्प केलेला आहे. इथेनॉल प्रकल्पामुळे उसाला आणि इथेनॉल प्रकल्पाला इथले साखर कारखान्याचे जे संचालक आहे त्यांनी इथे इथेनॉलचा जो आहे प्रकल्प तयार केला, मात्र शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसत आहे. सर, कशा पद्धतीने हा जो आहे प्रकल्प जो आहे तो झाला पाहिजे का, किंवा काय तुमचं नुकसान आहे? प्रथमचा आमचा शेतकरीच नाहीसा होणार आहे. शेतकरी रिंग रोड मुळे आणि टिपी स्कीममुळे 350 एकर ते 400 एकर आमचं क्षेत्र बाधित होणार आहे. ते क्षेत्र गेल्यानंतर आमचा शेतकरी नाहीसा होणार आहे. त्याच्यामुळे आमचा प्रथम विरोध आहे आणि आम्हाला हे फायदा असो का तोटा असो, आम्हाला प्रकल्पच नकोय, आम्हाला शेतकरी पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही जाहीर निषेध केलाय आणि जाहीर आम्ही काळा रिबिनी बांधून आम्ही निषेध करतोय. पण सर, काय सांगणार, इथला जो ऊस आहे तो पूर्ण साखर कारखान्याला जातो. इथे बागायत जे मोठ्या प्रमाणात केली जाते, इथे तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, अशा मोठे पिकं जे आहे इथे घेतल्या जाते. मात्र सरकारने घाट धरलेला आहे का इथे रिंग रोड व्हावा. काय सांगणार? मी सरकारला सांगू इच्छितो की जशी आम्ही पावनाबाई बचाव आंदोलन केले, यापुढे शेतकऱ्यांचा सीएम सुटला तर सीएम त्याच पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि या ठिकाणी रक्ताचा शेवटचा क्षण आमच्या थेंब असेपर्यंत आम्ही इथली जमीन ही टीपीएस आणि रिंग रोडला देणार नाही, म्हणजे नाही देणार. अगोदरच तर पवना धरणामध्ये मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांची जमीन गेली, त्याचाच त्याला मोबदला भेटला नाही, तर याचा काय भेटणार? आम्ही जे आहे ते बागायत शेती करतो आणि आमचं बागायत शेती जे आहे जर ह्या रिंग रोड खाली आली तर मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान होणार आहे. माय बाबा, तुम्ही आमच्या माय बाबा, आमच्या डोळ्याचं पुसू अश्रू तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा, ही तुम्ही आम्हाला विनंती आहे. पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे. आमची शेती वाचली तर आमचा शेतकरी वाचल. 2 पैसे यायला आज कुठं नाही सर. ऊसाच्या माध्यमातून आमची कुठेतरी रोजीरोटी होत होती, परंतु ही रोजीरोटी पीएमआरडीच्या माध्यमातून, टीपी स्कीमच्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांकडून हिरावून येत आहे. पत्रकार बांधवांना, तुम्हीच आमचे आश्रयदाता, तुम्हीच आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवा. अक्षरशः रडायला लागला की वडलोपारची जी जमीन आहे ती आता सरकार घशात घालणार आहे. इथून जो आहे तो रिंग रोड असेल की टिपी रोड असेल तो करण्यासाठीचा घाट जो आहे तो सरकारने धरलेला आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.